शिवरायांच्या काही निवडक मावळ्यांचा इतिहास वगळता बाकीचा इतिहास आपल्याला अज्ञात असतो। त्यांच्या समाधी स्थळांची पण दुरावस्था झालेली होती। एका सुलतानाला कंटाळून राजपूत राजांच्या भरतपूरच्या राजपूत राजाच्या वंशजांनी त्याचे दोन बंधूंनी एका सुलतानाचा खून केला आणि ते महाराष्ट्रामध्ये दाखल झाले। आदिलशहाचा मोठा सरदार फतेह खान हा स्वराज्यावरती चालून आला आणि त्यानं बेलसर या ठिकाणी त्याची छावणी टाकली। पुरंदरच्या पायथ्याशी फतेह खानाशी मराठ्यांचा मोठा संघर्ष झाला। पुरंदर माचीवरून दगड आणि गोफणीच्या वारांनी मराठ्यांनी फतेह खानाला जेरीस आणलं। पठाणांनी अक्षरशः गोदाजी जगतापांना घेरलं होतं, परंतु गोदाजी जगतापांनी आपल्या हातातला भाला त्या मुसेखानाच्या छाताडात रोवला, त्याचे अक्षरशः दोन तुकडे केले। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी जेव्हा रायगड सोडला तेवढा कावल्या बावल्याच्या खिंडीमध्ये जे घनघोर युद्ध झालं त्याच्यात 500 मुघलांना कापण्याचे काम हे गोदाजी जगतापांनी केलं। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास याचं बाळकडू आपल्याला मिळालेलं असतं। ते वाचत वाचत आपण लहानाचे मोठे होतो, परंतु शिवरायांच्या काही निवडक मावळ्यांचा इतिहास वगळता बाकीचा इतिहास आपल्याला अज्ञात असतो। त्यांच्या समाधी स्थळांची पण दुरावस्था झालेली असते। असंच एक सासवडमधलं घराणं आहे जगताप घराणं। त्यातील गोदाजी जगताप या वीरांच्या समाधीला भेट देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया गोदाजी जगताप यांची समाधी। गोदाजी जगतापांच्या पराक्रमाची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो। 8व्या शतकामध्ये साधारण भारताचं आता जे राजस्थान आहे, गुजरात आहे आणि मध्य प्रदेश आहे, इथे राजपूत राजांचं वर्चस्व असायचं। पण नंतर दिल्लीमध्ये सुलतानशाहीला सुरुवात झाली तेव्हा मात्र या राजपूत राजांना खूप त्यांना ताकदीला त्यांच्या पुढे ती कमी पडायला लागली। अशातच एका सुलतानाला कंटाळून राजपूत राजांच्या भरतपूरच्या राजपूत राजाच्या वंशजांनी त्याचे दोन बंधूंनी एका सुलतानाचा खून केला आणि ते महाराष्ट्रामध्ये दाखल झाले। महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यातील एक बंधू हा बारामती शेजारील पंधारे या ठिकाणी स्थायिक झाले। त्यांना पुढे जाऊन मुरुंब खोऱ्याची जमीनदारी मिळाली आणि दुसरे बंधू हे सासवडमध्ये स्थायिक झाले, ते हे जगताप घराणं, ज्या गोदाजी जगतापांच्या समाधीला आज आपण भेट द्यायला आलो आहोत। सन 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। त्यामध्ये ही गोदाजी जगताप असण्याची शक्यता इतिहासकार वर्तवतात। त्याच्या पुढे महाराजांनी तोरणा किल्ला घेतला, राजगड घेतला आणि कोरीगड ही स्वराज्यात आला। तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण ज्यावेळी महाराजांनी 1648 साली सिंहगड किल्ला घेतला आणि शिरवळ येथील सुभानमंगळ हा किल्ला सुद्धा घेतला, तेव्हा मात्र तो आदिलशहाला मोठा धक्का बसला। त्याने जिंजीमध्ये शहाजी महाराजांना तिकडे कैद केलं आणि त्याचा आदिलशहाचा मोठा सरदार फतेह खान हा स्वराज्यावरती चालून आला आणि त्यानं बेलसर या ठिकाणी त्याची छावणी टाकली। तर आदिलशहाचा सरदार फतेह खान हा बेलसर या ठिकाणी तळ ठोकून बसला। त्याने शिरवळ हे ठाणं सुद्धा मराठ्यांकडून जिंकून घेतलं। तेव्हा महाराजांनी एक युक्ती केली की आदिलशहाच्या एका निळकंठराव या सरदाराशी बोलणी करून पुरंदर किल्ला ताब्यात घेतला आणि तिथून सगळे सूत्र चालवायला लागले। पुरंदर किल्ल्यावरून मग महाराजांनी शिरवळच्या किल्ल्यावर अर्थात बेलसरकडे
एक तुकडी पाठवली, ज्याचं नेतृत्व केलं बाजी पासलकर यांनी. त्यांच्यासोबत गोदाजी जगताप देखील होते. तर यांची तुकडी शिरवळवरती गेली. त्यांनी त्यांचा मोठा रणसंग्राम झाला आणि शिरवळचा कोट म्हणजे सुभानमंगळ किल्ला हा मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि ते सैन्य फतेखानाच्या सैन्याला अंगावरती घेत घेत मागे पुरंदरच्या पायथ्याशी येऊन पडले. पुरंदरच्या पायथ्याशी फतेखानाशी मराठ्यांचा मोठा संघर्ष झाला. पुरंदर माचीवरून दगड आणि गोफणीच्या वारांनी मराठ्यांनी फतेखानाला जेरीस आणलं. त्या फतेखानाचा एक सरदार होता मुसे खान. त्या मुसे खानाचं आणि गोदाजी जगतापांचं अतिशय घनघोर युद्ध झालं. पठाणांनी अक्षरशः गोदाजी जगतापांना घेरलं होतं, परंतु गोदाजी जगतापांनी आपल्या हातातला भाला त्या मुसे खानाच्या छाताडात रोवला. त्याचे अक्षरशः 2 तुकडे केले. मुसे खान पडल्यानंतर मात्र आदिलशहाची सेना ही सैरभैर झाली आणि फतेखानानं विजापूर गाठलं. गोदाजी जगताप आणि भीमाजी वाघ यांचा हा मोठा पराक्रम पुरंदरच्या पायथ्याशी झाला. हे अतिशय स्वराज्यासाठी प्रेरणादायी क्षण होता आणि ते युद्ध आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सेवेत देखील गोदाजी जगतापांचं नाव येतं. दिवे घाटातून जी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येते त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी ही सासवडच्या जगताप घराण्याकडे होती. पर्यायाने गोदाजी जगताप त्याचं नेतृत्व करत आलेले होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी जेव्हा रायगड सोडला तेवढा कावल्या बावल्याच्या खिंडीमध्ये जे घनघोर युद्ध झालं त्याच्यात 500 मुघलांना कापण्याचे काम हे गोदाजी जगतापांनी केलं. तसंच राजाराम महाराजांना जिंजीला पोहोचवण्यामध्ये मोठा पराक्रम हा गोदाजी जगताप यांनी केला होता. पण दुर्दैवाने वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांचा इतिहास मात्र फारसा सापडत नाही. कदाचित त्यांचं सासवड या ठिकाणी वृद्धापकाळानेच निधन झालं असावं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. कधीही या सासवड नगरीमध्ये आला तरी या गोदाजी जगतापांच्या समाधीला नक्की नतमस्तक व्हा. सध्या या समाधीची खूप दुरावस्था आहे. माझी शासनाला आणि इथल्या स्थानिक प्रशासनाला सुद्धा नम्र विनंती आहे की या समाधीकडे थोडंसं लक्ष द्यावं. जय शिवराय.